नमस्कार छोट्या दोस्तांनो. सॉल्विंग क्वेश्चन्स विथ गौरी मॅम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. डॉक्टर होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धा या परीक्षेसाठी आपण प्रिपरेशन करत आहोत. तुम्ही पाहिलं असेल माझ्या चॅनलवरती या परीक्षेतून घेतलेले बरेचसे प्रश्न सोडवून दाखवलेले आहेत. माझ्या चॅनलचंच नाव आहे सॉल्विंग क्वेश्चन्स विथ गौरी मॅम. म्हणजे इथे तुम्हाला क्वेश्चन सॉल्व करून दाखवलेले आहेत. कुठल्याही स्पर्धा परीक्षेला जात असताना क्वेश्चन सॉल्विंग हे खूप महत्त्वाचं असतं. म्हणजे बऱ्याचदा काय होतं, आपण अभ्यास करतो, आपल्याला येत पण असतं, पण त्यावरचा ॲप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन जेव्हा येतो समोर तेव्हा जरा अवघड जातं. होतं ना असं? तर त्यासाठीच प्रश्न सोडवण्याची प्रॅक्टिस करणं हे खूप आवश्यक आहे. ही प्रॅक्टिस करण्यासाठी व्हिडिओ तर आहेतच, शिवाय इथे मी माझा व्हॉट्सअप नंबरही शेअर केला आहे. तुम्हाला जर एखादा टॉपिक, एखादी कन्सेप्ट जर समजून घ्यायची असेल पर्सनली, तर तुम्ही मला व्हॉट्सअपच्या थ्रू कॉन्टॅक्ट करू शकता. आपण ऑनलाईन 1-on-1 सेशनच्या थ्रू तुमचे डाऊट सॉल्व करू शकतो. त्यामुळे असं काही नाही की तुम्ही कुठे राहताय, मी कुठे राहतेय, तो प्रश्नच येणार नाही. ठीक आहे? तर चला आजचा प्रश्न काय ते बघूयात. आपल्याला आकृती दिलेली आहे प्रश्नामध्ये आणि प्रश्न विचारला आहे, आकृतीमधील एक्स या ठिकाणी कोणता वायू असेल? तर इथे हवा, मग हवेतनं इथे पेशी श्वसन, त्यानंतर पुन्हा हवा, त्यानंतर प्रकाश संश्लेषण आणि प्रकाश संश्लेषणातनं पुन्हा हा वायू हवेमध्ये येतोय. पर्याय दिलेत बघा, नायट्रोजन, कार्बन डायऑक्साईड, हायड्रोजन, ऑक्सिजन. आता इथे आपल्याला एक्स या दोन ठिकाणी आहे आणि इथे आपल्याला असा वायू असायला हवा आहे जो प्रकाश संश्लेषणातनं बाहेर पडतो, हवेत जातो आणि पुढे पेशी श्वसनासाठी वापरला जातो. ठीक आहे, समजली आकृती? खूप छान प्रश्न आहे बघा. असा वायू कुठला, जे आपल्याला शोधायचा आहे. तर आपल्या पद्धतीप्रमाणे आपण चारही पर्यायांचं डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन घेणार आधी आणि त्यानंतर त्या उत्तरापर्यंत पोहोचणार. तर एक वायू आपल्याला दिलेला आहे हायड्रोजन. हा जो वायू आहे तो काच बनवण्यासाठी याचा वापर होतो. वेल्डिंग मशीन असतं बघा, त्याच्यामध्ये याचा उपयोग होतो. त्यानंतर औषधांमध्ये याचा उपयोग होतो हायड्रोजन परऑक्साईड नावाचं केमिकल तयार करण्यासाठी. आणि लिक्विड हायड्रोजनचा वापर रॉकेट फ्युएलमध्ये होतो. हे याचे उपयोग आहेत. नंतर ऑक्सिजन. ऑक्सिजन हा सजीवांना श्वसनासाठी उपयोगी आहे आणि ज्वलनालाही मदत करतो ऑक्सिजन, हो की नाही? पुढे बघा आपल्याला दिलेला आहे नायट्रोजन. तर हा प्रथिनांमध्ये असतो. त्यानंतर अमोनिया निर्मितीमध्ये नायट्रोजन लागतो आणि जे आपले फास्ट फूडचे पॅकेट्स असतात चिप्सचे, त्याच्यामध्ये ते चांगले राहावे त्यासाठी नायट्रोजन असतं त्याच्यामध्ये. खाद्यपदार्थ हवाबंद ठेवण्यासाठी आणि गाड्यांच्या टायरमध्ये पण नायट्रोजन भरतात. आता बघितलं असेल तुम्ही, नायट्रोजन वेगाने लिहिलेलं असतं बघा, तसा हा नायट्रोजन. त्याच्यानंतर आपल्याला चौथा पर्याय दिला कार्बन डायऑक्साईड. तर हा वायू जो आहे तो वनस्पती अन्न तयार करण्यासाठी वापरतात. म्हणजे प्रकाश संश्लेषण करतात तेव्हा कार्बन डायऑक्साईड आत घेतात आणि ऑक्सिजन बाहेर सोडतात. ठीक आहे, आठवत आहे? आणि दुसरं, अग्निशामक नळकांड्यांमध्ये पण कार्बन डायऑक्साईड वापरतात. ठीक आहे. मग बघा, जसं की आपण मगाशी म्हणालो की प्रकाश संश्लेषणातनं बाहेर पडणारा, हवेमध्ये जाणारा आणि पेशी श्वसनासाठी लागणारा असा वायू इथे असायला हवा. म्हणजे उत्तर काय येईल? ऑक्सिजन. ठीक आहे, ऑप्शन डी पर्याय चौथा जे आहे ते याचं उत्तर असणार. समजलं? चला, तर अशा प्रकारे इथे हा व्हिडिओ मी कंप्लीट करते आहे. असेच याच्या पुढेही तुम्हाला माझ्या चॅनलवरती 6वी होमी भाभा एक्झामसाठी प्रश्न सोडवलेले मिळणार आहेत. ते तुम्ही नक्की बघा.
माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा चॅनलची लिंक, आणि माझी तुमच्या अभ्यासामध्ये मदत घ्या. ठीक आहे, चला, ऑल द बेस्ट. धन्यवाद.